हा माऊली घ्या माऊली सगळ्यांना घ्या पण दमाने घ्या माग सरा व्हायचं माग सरा माऊली दमाने घ्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सोळा मार्गस्थ होत असताना त्याच्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण सहकार्य करत आहात आपलं कराय थोडं संस्कृतीचा हा महामेळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना साक्षर परिसरामध्ये आपल्या सर्वांचं या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक पुरवठेकरांच्या वतीनं आणि साखरी परिसरातील सर्व संस्था संघटनेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत मुस्लिम जमात साखळी यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या माऊली दमाने घ्या दमाने घ्या दमाने घ्या एक एक घ्या मनपूर्वक हार्दिक चला दमाने घ्या चला माऊली 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 दमाने घ्या दमाने घ्या सर्व माऊलीबद्दलचे मनपूर्वक हार्दिक स्वागत चला माऊली चला पुढे पुढे चला फाला माऊली माऊली चला तुम्ही जे हे वाटप केलं कशा पद्धतीने केलं काय माणूस होता म्हणून तुम्ही बडेखानवरती आला वारीच्या वाटेवर वाटप करताय एक मनाला एक हृदयापासून एकदम मस्त वाटलं वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी भेटली त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद होत आहे माऊली तुम्ही काय सांगाल गेली अनेक वर्षी वारी अशीच पद्धतीने चालते या वर्षी तुमचा मानस का झाला की वारीच्या वाटेवरती अन्नदान करावं वाटप करावं रामकृष्ण हरी प्रथमतः शिवछत्रपतींची राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये सर्व भाविक भक्तांचं मी मनपूर्वक स्वागत करतो फलटण तालुक्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राची नगरी असणाऱ्या आज या पालखीचं आगमन होते त्या निमित्ताने देखील सर्व भाविकांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो आम्ही सर्व मित्रांना आज या वारकऱ्यांना एक छोटासा अल्पार म्हणून आम्ही आज खाऊचं वाटप केलं खऱ्या अर्थानं पंढरपूरला ठिकाणी निघाला भक्तांचा मेळा हे पाहून एक चांगल्या प्रकारचे सुख या ठिकाणी डोळ्याला प्राप्त होते काय सांगाल तुम्ही गेली अनेक वर्षे ही अशीच वारी चालते परंतु अन्नदान मोठ्या प्रमाणात होत असतं या वारीच्या वाटेवरती अन्नदान करत असताना आज तुम्ही कुठलं काय पदार्थ वाटले आज आम्ही बिस्लरी पाण्याच्या बाटल्या वाटल्या राजगिरीचे लाडू तुम्ही काय सांगाल तुम्ही दस्तूर खुद्द वाटर स्टेशनवरून आलाय आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात वारीच्या वाटेवर अन्नदान होत असतं दरवर्षी काय सांगाल तुम्ही हे अन्नदान केल्यानंतर तुमच्या मनाला कशी शांती प्राप्त झाली काय सांगाल थोडक्यात अन्नदान केल्यानं असं समाधान वाटलं की आपण कुठंतरी एक थोडं पुण्याचं काम करतोय आणि त्यामुळं समाधान असं वाटतंय की आपण ह्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एक आत्मिक शांतता लाभली मला इथं आल्यानंतर माऊली नमस्कार कुठल्या पोलीस स्टेशनला आहे आम्ही सातारा जिल्हा पोलीस सातारा जिल्हा पोलीस काय इथं ड्युटी लागली तुमचं इथं आमची ड्युटी लागलेली आहे आम्हाला या काळेगावच्या नगरीत आम्हाला येऊन अतिशय आनंद माऊलीच्या पालखीत सहभागी होऊन आम्ही वर्दीच विसरून गेलोय की आम्ही या पालखीत एवढे सहभागी होऊन आम्हाला एवढा आनंद व्यक्त होतोय की जणू की आम्ही तुमच्यात एक भक्त वारकरी निर्माण म्हणजे सामील झालोय
आणि अतिशय आनंद होतोय की ह्या नगरीत आम्हाला तुमची एकदम ह्या पालखीच्या ह्याच्यात सेवा करायला दर्शन सेवा करायला मौका मिळतोय आणि अतिशय सर्व प्रकारचे लोक एकदम आनंदाने दिसून येतात आणि आनंदमय वातावरणात आम्ही बी आनंद झालोय. आनंदी झाला. काय वाटतं तुम्हाला जर रोजचं तुमचं जर हे वातावरण पाहिलं अशा पद्धतीनं तुम्ही ते काम करत असता आणि आज तुम्हाला हा वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची सेवा करून कसा आनंद मिळतो, आत्मिक आनंद काय सांगा? आनंद म्हणजे खरं बघायला गेलं तर हे वर्षातला एक आनंद असा आहे की जेणेकरून हा आमच्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी एक अतिशय पर्वणीच आहे, आनंदाचे हे आहे. काय म्हणताय तुम्ही? ज्या सुखाकारणी देह वेळावला वैकुंठ सोडून देव संतांच्या सदनी राहिला. खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्मा सगळ्याच्या रूपामध्ये या ठिकाणी वैष्णवाच्या मेळामध्ये आलेला पाहून अतिशय आनंद होतोय. माऊली कुठलं गाव? बीड जिल्हा. कुठली दिंडी आहे तुमची? 62 बंकर स्वामी संस्थान 62 क्रमांकाची दिंडी. आता म्हणजे तुम्ही चालत असताना कशा पद्धतीने दिवे घाट चढून आला किंवा काय इथपर्यंत आल्यानंतर काय कंटाळा आलाय का तुम्हाला? काय वाटतं तुमचं वय पाहता? पंढरपूरला जायचं म्हणलं की आनंदच वाटतो ना. आनंद वाटतो वारीच्या वाटेवर. हो हो हो. कसं आता तुम्ही या पडेकांवरती पोहोचल्यानंतर काय वाटतं? किती वाजता निघाला तुम्ही? सकाळी 6 वाजता निघालो होतो. 6 वाजता. कुठलं तरडगाव मधून निघाला? हो तरडगाव मधून. कालचा मुक्काम तरडगाव हो, हो, होता. आज- पडेकांवरून फलटणला निघाला. हो फलटणला मुक्काम आहे. माऊली तुम्ही वारीच्या वाटेवरती चालताय, तुम्ही दुटी लागली तुमची इथं, काय सांगाल? तुम्ही सातारा पोलीस दिसताय तुमच्या आयडेंटिटीवर, काय सांगाल? आम्हाला या वारीमध्ये ड्युटी निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करायची चान्स मिळाला, मौका मिळाला. प्लस आम्हाला पुणे ग्रामीण पासून पुण्याची बाउंड्री पासून ते सोलापूरच्या बाउंड्री पर्यंत वारकऱ्यांसोबत जे सेवा करायचा मौका मिळाला त्याचा खूप आम्ही धन्य आहे. खूप धन्य. काय माऊली काय वाजवत आहे आता? कुठं आलाय वारी? आळंदी आळंदीवरून आलाय का? आळंदीला आलोत ना. वाजवत. कुठल्या दिंडीत आहे काय? आम्ही ह्याच्यामध्ये नकाते महाराज कुठली दिंडी आहे? बीड मधली. बीड मधली. मग होऊन जाऊन दे एकदा वाजवा. वारीच्या वाटेवरती तुम्ही आता वय किती बाबा तुमचं? माझे आई 75च्या पुढे. 75च्या पुढे. मग कसं भारी वाजवताय तुम्ही राव? हातावली तुम्ही राव. हा, माऊली. सवयत आल्यामुळे वाजवायला लागते. आनंद वाटते. आनंद वाटते. माऊलीचा आनंद घ्यायचा. माऊलीचा आनंद घ्यायचा. तुम्ही आता कुठं म्हणजे तिकडे गावाकडे काय काम करता? शाळा सांभाळतो काम करतो. दोन्ही काम करतो. दोन्ही काम करता. बरं आता या वारीच्या वाटेवरती थकवा जाणवतोय का? काम आलाय, पाठशे घाम येतो. तुमचा. हो घाम येतो. मग गोळ्या आहेत ना वाटाने. गोळ्या औषध गोळ्या मिळतात खायला. माऊली तुमच्याकडे होतं आता हे आनंद घेताना तुम्हाला कसं वाटलं? काय सांगाल? खूप मस्त वाटलं. खऱ्या अर्थानं आयुष्यामधून प्रत्येकानं एक वर्ष तरी की वारीला एवढं वारी करावी. वारीसारखं सुख आयुष्यामध्ये कुठेही मिळणार नाही. माझी प्रत्येकाला विनंती, आपण आयुष्यातल्या संस्कारात थोडासा वेळ काढून या माऊलींच्या वारीमध्ये सहभागी व्हावं. तुम्ही पुढच्या वर्षी चालत येणार का? नक्की नक्की. तुम्ही काय सांगाल? नक्की पुढच्या वर्षी आम्ही वारी चालत येणार. चालत येणार. हा?